मागच्या प्रकरणात आपण भारताच्या पुढची असणारी जी अंतर्गत आव्हानं आहेत या अंतर्गत आव्हानांची माहिती ही घेतलेली आहे आणि त्यानुसार भारतात झालेले जे बदल आहेत किंवा भारतातील असणाऱ्या ज्या अंतर्गत प्रश्नांमुळे निर्माण झालेल्या ज्या समस्या आहेत या समस्याविषयीची माहिती घेतलेली आहे. आज आपल्याला नवीन प्रकरण सुरू करायचं आहे ते म्हणजे आर्थिक विकास. मग देशाचा जो आर्थिक विकास आहे हा आर्थिक विकासाचा अभ्यास करत असताना भारताने मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था ही स्वीकारली. आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय किंवा मिश्र अर्थव्यवस्था आपण कशाला म्हणतो तर ज्यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील असणारे जे उद्योग आहेत ह्यांचं एकत्रीकरण करून भारतानं अर्थव्यवस्था ही स्वीकारलेली दिसून येते. आणि यानुसारच पंचवार्षिक योजनांना आलेलं यश अपयश, बँकांचं झालेलं राष्ट्रीयकरण, त्याचबरोबर इंदिरा गांधीजींच्या काळात जी 20 कलमी योजना राबवली या 20 कलमी योजनेचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो होता तो म्हणजे मुंबईतला जो गिरणी कामगार होता या गिरणी कामगारांनी केलेला संप याविषयीची सगळी माहिती ही आपल्याला याद करायची आहे. आणि विशेषतः पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारच्या काळात भारतानं 1991 साली जे नवं आर्थिक धोरण स्वीकारलं या नवे आर्थिक धोरणाचा परिणाम किंवा नवे आर्थिक धोरण जे होतं या आर्थिक धोरणाविषयीची माहिती ही प्रामुख्यानं या प्रकरणात आपल्याला घ्यायची आहे. आणि यानुसारच आपला जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. मग मिश्र अर्थव्यवस्था हे कशाला म्हटलं जातं किंवा मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना ही आपण कशाला म्हणतो तर भारताला स्वातंत्र्य हे मिळण्यापूर्वी भारतानं कोणत्याही प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला नव्हता. आपण मागच्या वर्षी बघितलं की भारताला वसाहतीचं स्वराज्य हे देण्यात येईल हा पहिला ठराव. त्यानंतर लाहोरच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आला. त्यामुळे याविषयी विचार विनिमय हा चालू होता. म्हणजे जरी 1947 साली भारताला स्वातंत्र्य हे मिळालं असलं तरी सुद्धा भारतात कोणती अर्थव्यवस्था स्वीकारायची याविषयीची शाश्वत संकल्पना नव्हती. आणि त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे जे होते हे पंडित नेहरू यांनी प्रामुख्यानं भारताचा जो अर्थव्यवस्थेचा मार्ग होता या अर्थव्यवस्थेचा मार्ग हा भांडवलशाहीही नको आणि समाजवादीही नको या विचारांनुसार ठरवला. का तर आपण बघतो इंग्लंड सारखा भांडवलशाही देश तर समाजवाद असणारा रशिया यांची अवस्था ही दुसऱ्या महायुद्धानंतर काय झाली होती आणि म्हणून भांडवलशाही ही अर्थव्यवस्था नको आणि समाजवादी ही अर्थव्यवस्था नको. का तर त्याचे फायदे आणि तोटे याचा अभ्यास पंडित नेहरू यांनी केला आणि यातूनच खऱ्या अर्थानं या दोन्हीही अर्थव्यवस्थेची संकल्पना ही समोर आली. यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची जी साधनं असतात ही साधनं खाजगी मालकीची असतात तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही समाजाच्या मालकीची असतात. म्हणजेच काय तर जी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे पंडित नेहरूंनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्यामागचा महत्वाचा हेतू हा कोणता तर प्रामुख्यानं पंडित नेहरूंच्या माध्यमातून भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादनाची साधनं आहेत ही उत्पादनाची साधनं ही प्रामुख्यानं काय झालेली असतात तर या खाजगी मालकाकडे असतात. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही समाजाच्या मालकीची असतात. त्यामुळे या दोन्हींचा मध्य साधण्याचा प्रयत्न हा प्रामुख्यानं पंडित नेहरू यांनी केला आणि यातून त्यांनी भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारावी याविषयीचा विचार हा पुढे आलेला दिसून येतो. आणि म्हणून भारताची जी मिश्र अर्थव्यवस्था आहे ही भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा निर्णय हा प्रामुख्याने घेतलेला दिसून येतो. म्हणजेच काय तर उत्पादनाची खाजगी मालकीची असणारी साधनं आणि त्याचबरोबर उत्पादनाची साधनं ही समाजाच्या मालकीची असणं याचा सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न हा मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून प्रामुख्यानं भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार हा केलेला दिसून येतो. मग ही जी मिश्र अर्थव्यवस्था आहे या मिश्र अर्थव्यवस्थेचे एकूण 3 भाग हे आपल्याला दिसून येतात. पहिला जो भाग आहे तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्र.
बघा, मिश्र अर्थव्यवस्था या दोन्हींचं कॉम्बिनेशन हे तयार करण्यात आलं. यानुसारच या मिश्र अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्र ही निश्चित करण्यात आली. पहिलं क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र, दुसरं जे क्षेत्र आहे ते म्हणजे खाजगी क्षेत्र आणि तिसरं जे क्षेत्र आहे ते म्हणजे संयुक्त क्षेत्र. आणि या सर्वांची मिळून मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा निर्णय हा भारत स्वतंत्र झाल्यानंतर घेण्यात आलेला दिसून येतो. पण ज्यावेळी आपण मिश्र अर्थव्यवस्था बघितली की उत्पादनाची साधनं ही कुणाच्या मालकीची आहेत भांडवलशाहीच्या अर्थव्यवस्थेत, तर प्रामुख्यानं उत्पादनाची साधनं ही खाजगी मालकीची. तर जे समाजवादी अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये उत्पादनाची साधनं ही प्रामुख्याने समाजाच्या मालकीची. तर मिश्र अर्थव्यवस्था या दोन्हींचं एकत्रीकरण करण्यात आलं. मग मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारत असताना या 3 क्षेत्रांचा विचार हा झाला पाहिजे. तर सार्वजनिक क्षेत्र हे कसं म्हटलं जातं, तर या सार्वजनिक क्षेत्रामधले जेवढे उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यावरती सरकार हे पूर्णपणे काय करत असतं, तर नियंत्रण हे ठेवत असतं. आणि म्हणून हे जे क्षेत्र आहे या क्षेत्राला प्रामुख्यानं सार्वजनिक क्षेत्र असं म्हटलं जातं. बघा, सार्वजनिक क्षेत्राची व्याख्या ही आपल्याला काय सांगता येईल, तर ज्या क्षेत्रातील उद्योगधंदे हे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली किंवा व्यवस्थापनाखाली चालत असतात त्याला प्रामुख्याने आपण सार्वजनिक क्षेत्र असं म्हणतो. उदाहरणार्थ, देशाच्या संरक्षणाचं साहित्य जेव्हा तयार केलं जातं त्यावेळी ते साधन तयार करण्याचं जे माध्यम आहे हे माध्यम पूर्णपणे सार्वजनिक क्षेत्राकडे दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे खाजगी क्षेत्र. मग आपण खाजगी क्षेत्र कशाला म्हणू शकतो, तर ज्यामध्ये उद्योगधंद्यांवरती पूर्णपणे खाजगी उद्योजकांची मालकी, म्हणजे या जसं सरकारवरती नियंत्रण असतं तसं जे खाजगी उद्योजक आहेत या उद्योजकांचं पूर्णपणे नियंत्रण हे खाजगी क्षेत्रातल्या उद्योगधंद्यांवरती असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यावरती सरकारी देखरेख आणि नियंत्रण हे कमी प्रमाणात असतं. उदाहरणार्थ, आपल्या ज्या उपभोग्य वस्तू आहेत म्हणजे दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंची जी क्षेत्र आहेत ती क्षेत्र खाजगी क्षेत्र या नावाने ओळखली गेलेली दिसून येतात. म्हणजे आपण मिश्र अर्थव्यवस्थेचे 2 क्षेत्र पाहिली, एक सार्वजनिक क्षेत्र, दुसरं खाजगी क्षेत्र आणि तिसरं संयुक्त क्षेत्र, की ज्या क्षेत्रांमध्ये उद्योगधंदे हे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे तर काही अंशी सरकारच्या व्यवस्थापनाचे असतात. म्हणजे जे खाजगी उद्योजक आहेत हे खाजगी उद्योजक आणि मात्र त्याच्यावरती नियंत्रण कोणाचं असणार आहे, सरकारचं असणार आहे. याच्या अंतर्गत येणारी जे क्षेत्र आहे त्याला आपण संयुक्त क्षेत्र असं म्हणतो. बघा, पुन्हा एकदा सांगते, भारताने स्वीकारलेली जी मिश्र अर्थव्यवस्था आहे या मिश्र अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्र ही मानली जातात. एक सार्वजनिक क्षेत्र, की ज्या क्षेत्रातले उद्योगधंदे हे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असतात त्याला आपण सार्वजनिक क्षेत्र म्हणतो. उदाहरणार्थ, भारताचं संरक्षण साहित्य जेव्हा तयार केलं जातं तेव्हा या क्षेत्रामध्ये केलं जातं. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे खाजगी क्षेत्र, की ज्या क्षेत्रामधले उद्योगधंदे हे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असलेले आपल्याला दिसून येतात. आणि सरकारी देखरेख आणि नियंत्रण हे मात्र असतं. म्हणजे पूर्णपणेच खाजगी लोकांनीच निर्णय घ्यायचं असं नाही, तर काही अंशी सरकारचं सुद्धा त्याच्यावरती नियंत्रण हे असतं. उदाहरणार्थ, आपल्या ज्या उपभोग्य वस्तू आहेत म्हणजे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या, आणि शेवटचं म्हणजे संयुक्त क्षेत्र, की ज्यामध्ये खाजगी जे उद्योगधंदे आहेत हे उद्योगधंदे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे, तर काही उद्योगधंदे हे पूर्णपणे सरकारच्या व्यवस्थापनाखाली चालत असतात त्याला आपण संयुक्त क्षेत्र या नावाने ओळखत असतो. मग ही जी मिश्र अर्थव्यवस्था भारताने स्वीकारलेली होती या मिश्र अर्थव्यवस्थेचं सुरळीतपणे नियंत्रण हे भारतात व्हावं यासाठी 2 क्षेत्र ही महत्वाची होती. कोणती 2 क्षेत्र, तर सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांच्यात सुसंवाद असेल तरच भारताची अर्थव्यवस्था ही व्यवस्थित चालणार होती. आणि म्हणून भारतीय मिश्र अर्थव्यवस्थेचे एक उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं
ते उद्दिष्ट म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमध्ये सुसंवाद असणं हे एकमेव उद्दिष्ट हे प्रामुख्यानं काय झालेलं आहे तर या मिश्र अर्थव्यवस्थेचं निर्माण करण्यात आलेलं दिसून येतं. त्याचबरोबर वस्तूचं अधिकाधिक उत्पादन घेणं आणि त्यामध्ये लोकांचा लोकसहभाग हा मोठ्या प्रमाणात घेणं हे सुद्धा त्यामध्ये निश्चित करण्यात आलं. तर नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन यासारख्या गोष्टींमध्ये दुर्लक्ष करून चालत नाही. नाहीतर भारतात असणारी ही जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था दुर्लक्षित राहील आणि म्हणून प्रामुख्यानं या अर्थव्यवस्थेमध्ये देशाच्या हिताला प्राधान्य हे देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर देशाचं हित बघत असताना देशाचा जो विकास आहे हा देशाचा विकास दीर्घकाल किंवा देशाच्या विकासावरती नियंत्रण ठेवणं हे मिश्र अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे मानलं गेलेलं दिसून येतं. आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती ही असली तरी सुद्धा देशाच्या विकासावरती भर हा देण्यात आला आणि यानुसारच संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदर, विमानतळ यासारख्या ज्या सार्वजनिक गोष्टी आहेत त्यांची उभारणी करण्यावरती जास्त भर हा प्रामुख्याने देण्यात आला किंवा त्यातच भांडवल गुंतवणूक करणं या गोष्टीला महत्त्व हे देण्यात आलेलं दिसून येतं. मग ही जी भारताची मिश्र अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत असताना ज्या पंचवार्षिक योजना आहेत या पंचवार्षिक योजनांचा किंवा योजना सुरू करणं हे महत्त्वाचं होतं. आणि यासाठी 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती ही वाढली आणि या धोरणानुसार लघुउद्योग, ग्रामोद्योग, त्याचबरोबर घरगुती उद्योग यांच्या विकासावरती भर ही देण्यात आली. म्हणजे आपण पहिला जो मुद्दा बघितला की भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताने स्वीकारलेली ही जी मिश्र अर्थव्यवस्था आहे या मिश्र अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट हे कोणतं, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या उद्योगधंद्यांवरती गुंतवणूक करणं हे आवश्यक होतं आणि यानुसारच भारतामध्ये समतोल विकास किंवा प्रदेशांचा समतोल विकास साधणं हे आवश्यक असलेलं दिसून येतं. आणि देशाचा जी राज्य आहेत या राज्यांचा विकास केव्हा साधणार तर लघुउद्योग, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यासारखे जे उद्योगधंदे आहेत हे उद्योगधंदे वाढले तरच देशाच्या विकासाला प्राधान्य हे देण्यात येईल. याला महत्त्व हे प्रामुख्यानं देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपला पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पंचवार्षिक योजना. आपण बघितलं 1973च्या धोरण हे स्वीकारण्यात आलं आणि त्यानुसारच भारताचा विकास करण्यासाठी पंचवार्षिक योजना या राबवण्यात आलेल्या दिसून येतात. म्हणजे आपण 5-5 वर्षाचं जे शासन आहे हे पंचवार्षिक योजना भारतानं राबवल्या. मग भारत हा पूर्णपणे किंवा इंग्रजांनी भारताचं पूर्णपणे आर्थिक शोषण हे केलं होतं आणि त्यामुळं दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्येतील असणारी वाढ, निकृष्ट राहणीमान, त्याचबरोबर शेती यासारख्या गोष्टी किंवा शेतीकडे असणारं दुर्लक्ष यासारख्या गोष्टी या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि यानुसारच प्रामुख्यानं भारतातील या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी